नमस्कार मैत्रिणींनो, मी मनीषा. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, मी इथं बनवत आहे मस्त अशी घडीची चपाती. तर एकदम मऊ लुसलुशीत चपाती कशी बनवावी तर ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर पीठ चाळून घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून छान असं थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेतलं आणि परत आता हाताने थोडं थोडं पाणी घेऊन पीठ असं 10 ते 12 मिनटं छान असं तिमून घ्यायचं आहे आपल्याला. तर असं पीठ भिजवल्यामुळे काय होतं, चपाती एकदम अशी मऊ होते आणि कडक अशी होत नाही आणि फुगते पण छान. तर मी या पद्धतीनं असं छान असं भिजवून घेतलेलं आहे. तर तुम्ही पण असंच भिजवा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, तर इथं माझं पीठ व्यवस्थित छान असं भिजवून झालेलं आहे. त्यानंतर मी इथे थोडंसं सुकं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये परत एकदा आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर थोडं झाकण ठेवायचं 4 किंवा 5 मिनटं आणि परत एकदा आपल्याला छान असं भिजवून घ्यायचं आहे. म्हणजे भाजी वगैरे होस तर आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे आणि पीठ छान भिजलं की मग चपाती एकदम अशी मऊ येते. तर मी ते आता पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि छोटासा एक गोळा करून घेत आहे. आणि तर त्यानंतर मी आता थोडं पीठ लावून सनी थोडी छोटीशी अशी पोळी लाटून घेत आहे आणि त्याच्यावर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. जेवढं आपण आतमध्ये तेल लावू तेवढी आपली एकदम चपाती अशी नरम येते, कडक होत नाही आणि फुगते पण छान. तर मी नेहमी याच पद्धतीने करत असते आणि तेच तुमच्यासोबत आज शेअर करत आहे. तर दोन्ही पण बाजूने आपल्याला छान अशी लाटून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने अशी लाटून घेतली म्हणजे छान अशी फुगते. तर बघा, इथे माझी जी पोळी आहे ती मी दोन्ही पण बाजूने छान अशी लाटून घेत आहे. तर आता माझी इथे चपाती लाटून झालेली आहे. तर काय करायचं, तव्यावर टाकायच्या आधी थोडंसं आपल्या जे चपातीला हाताने तेल लावून घ्यायचं आणि तवा चांगला असा गरम करून घ्यायचा आणि नंतर तव्यावर टाकायची. हे बघा, छान असे बबल्स यायला लागलेत. बघा आता किती छान आपली चपाती फुललेली आहे आणि एकदम अशी नरम तयार होते चपाती. या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही. तर त्याच पद्धतीने मी तुम्हाला अजून दाखवत आहे की बनवून 2-3 चपात्या. तर पाहू शकता तुम्ही, मस्त अशा एकदम नरम चपात्या झालेल्या आहेत. तर इथे माझ्या आता चपात्या होत आलेल्या आहेत.
तर इथे आमचे चालू आहे जेवण। तर वरण बनवलेलं आहे, भात आणि चपाती। तर इकडं चालू आहे मस्त आमची जेवण। तर मी त्याला इथं बस म्हणत होते, तर तो नाही म्हणत होता, थंडी वाजत आहे म्हणत होता। तर मग फॅन बंद केला आणि मग इकडे बसला जेवायला। तर इथं छान आमचे मस्त जेवण चालू आहे। तर इकडं माझी दीदी बघा मस्त आज हाताने जेवण करत आहे। सोबत केलं की ती पण जेवण करते हाताने। तिला वरण भात खूप आवडतं, त्यामुळे मग आज वरण भात बनवला होता। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा। तर इथं आमच्या गप्पा चालू होत्या आणि गप्पा मारत मारत आमचं जेवण पण चालू होतं। तर जेवण करता करता गप्पा पण चालू होत्या। तर दीदी बघा माझी कशी बघते इकडून तिकडं तिकडून इकडं। तिला भारी वाटते ऐकायला, ती पप्पाला बघती, मम्मीला बोलती, त्याच्या मनात ती काय बोलत आहे तर भारी वाटत आहे तिला। तर तुम्हाला माझे असे छान छान ब्लॉग बघायला आवडतील का? तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि माझे शॉर्ट्स व्हिडिओ कोण कोण बघतात ते पण सांगा।